ठरलं तर मग या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला आपण पाहत आहोत अर्जुन चैतन्याला म्हणतो, मला ना त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर त्यांना कळलं ना माझं त्यांच्यावरती प्रेम आहे तर त्यांना ना त्यांचा राग लपवता येणार नाही. त्यांना खूप पारदर्शक आहेत रे, खूप इनोसंट आहेत त्यांना ना त्यांचा राग लपवताच येणार नाही. म्हणजे त्यांना जर हे पटलं मी खरंच त्यांविषयी खोटं बोललोय तर त्या माझ्याशी नॉर्मल वागतील. मी ना एक काम करतो, मी जेव्हा खाली जाईन ना तेव्हा त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहतो. आता हा चैतन्य म्हणतो, अरे अरे रे. अर्जुन म्हणतो, काय काय झालं अरे रे करायला. तेव्हा चैतन्य म्हणतो, एवढा मोठा नामवंत वकील आहेस तू आणि तो कोणाचा विचार करतोय, त्याच्या बायकोचा. अरे अरे रे, प्रेमात वेडे झालेले पाहिलेत मी, पण इतके वेडे झालेले मी नाही पाहिलेत बाबा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मार कशील ना चैतन्य, आता लग्न कर तू, लग्न, मग तुला कळेल. आता कल्पनाताई या दोघांना खाली जेवायला बोलवतात. तेव्हा चैतन्य पुन्हा एकदा बोलतो, चला तुमची बायको तुमच्यासोबत कशी वागते ते बघायला चला. आणि दोघेही जेवण्यासाठी खाली जातात. अर्जुन आणि चैतन्य खाली येतात तेव्हा सायली त्यांच्यासोबत नॉर्मली बोलू लागते. आता हे पाहून अर्जुन चैतन्याला खुणवतो आणि त्याला म्हणतो, बघ बघ नॉर्मल वागतायत त्या, म्हणजे काही झालेलं नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे सुटलास बाबा. सायली प्रतिमाला विचारते, तुम्हाला काही हवंय का. तेव्हा चक्क प्रतिमा बोलतच म्हणते, हो मला भाजी हवे. प्रतिमाला बोलताना पाहून सर्वांना आनंद होतो आणि सर्वजण प्रतिमाकडे बघू लागतात. आता सायली प्रतिमाला म्हणते, आज ना बटाट्याची भाजी मी जरा वेगळ्या पद्धतीने केली. तेव्हा प्रतिमा म्हणते, जिऱ्याची फोडणी दिलीस ना, छान लागतेय. आता हे ऐकून तर सर्वजण अजूनच खुश झाले. प्रतिमा ही अगदी गोड हसत सायलीकडे बघू लागते. आता अश्विन म्हणतो, प्रतिमा आता या भाजीची रेसिपी सुद्धा सांगेल आणि सर्वजण आनंदाने हसू लागतात. आता या सर्वांचा आनंद प्रियाला कसा बघवेल ना. ती मनातच म्हणते, ही ना जरा जास्तच बोलायला लागली, हिला ना सर्वांपासून दूर करायला हवं आणि मुख्य म्हणजे त्या सायलीपासून. आणि ती रविराजरावांना म्हणते, बाबा मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आता हे ऐकून अर्जुनला येतं टेन्शन. त्याला वाटतं प्रिया झालेला सर्व प्रकार घरी सांगते की काय. तो सायलीकडे बघू लागतो. आता ही सायली प्रियाकडे बघू लागते. आता ही प्रिया रविराजरावांना म्हणते, बाबा म्हणजे आई किती छान रिकवर झाली आहे ना, आणि ना मला आता असं वाटतंय की आपण ना आपल्या आईला घेऊन आपल्या हक्काच्या घरी गेलं पाहिजे. आणि आई तिच्या हक्काच्या घरी गेली ना की तिला अजून बरं वाटेल. हे ऐकून पूर्णाजी म्हणतात, असं का बोलतेस तन्वी. तेव्हा प्रिया पूर्णाजीला म्हणते, मला माहिती आहे तू पुढे काय बोलणार आहेस, हेच ना की हे पण तिचंच घर आहे, पण हे आईचं माहेर आहे ग. पण तू हा विचार कर ना, जशा इथे आईच्या आठवणी आहेत तसेच त्या घरीही आईच्या खूप साऱ्या आठवणी आहेत ग. आणि इथे जसे तुम्ही सर्व तिच्यासोबत आहेत तसे तिथे सुमन काकी आहे, नागराज काका आहेत, ती नाती तिला कळायला नको का पूर्णाजी. अश्विन म्हणतो, इथे तिला छान ट्रीटमेंट मिळते. तेव्हा प्रिया अश्विनला म्हणते, तिला तिचा भूतकाळ कधी आठवेल हे आपल्याला माहिती आहे का अश्विन. नाही ना, ती किती महिने इथे राहणार ना. प्रियाचं हे बोलणं रविराजरावांना पटतं. तेव्हा हे प्रतापराव म्हणतात, तन्वी उगाच काहीही बोलू नको, तुमचा आम्हाला काहीच त्रास होत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठरलं तर मग प्रतिमा त्या कुठेही जाणार नाही. तेव्हा रविराजराव म्हणतात, एक मिनिट अर्जुन, मला असं वाटतंय तन्वीचं बोलणं बरोबरच आहे ना. प्रतिमाला बरं करायचा आपण खूप प्रयत्न करतोय आणि आता तिला आमच्या घरी घेऊन जाणं हे तिच्यासाठी पुढचं पाऊल असणार आहे आणि आता ते पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे. आता रविराजराव पूर्णाईला विचारतात, काय पूर्णाई बरोबर बोलतोय ना मी. आता या प्रतिमाचं तोंड पाहून तरी तिला जायची अजिबात इच्छा नाहीये असं वाटतंय. रविराजराव सगळ्यांना म्हणतात, तुम्ही सर्व काळजी करू नका, आम्ही प्रतिमाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. पूर्णाजी म्हणतात, पण तुमच्या घरी सायली कुठे असेल ना, आणि प्रतिमाला सायलीचा आधार लागतो, म्हणजे तिला सगळ्या गोष्टीत सायलीचा आधार असतो ना. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो, ती म्हणते जी तिची काळजी घेते ना ती तिची मुलगी सुद्धा नाहीये, आणि जी खरी मुलगी आहे ना तिला काळजी घ्यायची संधी सुद्धा मिळत नाहीये. आणि आमच्यात बंद निर्माण व्हायचे तर घरी गेल्यावर निर्माण होतीलच ना. आणि तसंही माझ्या आईला माझं महत्त्व कळायला हवं बरं का. प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे बघू लागतात. आता ही प्रिया बघा लगेच विषय चेंज करत म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचंय तिला प्रत्येक नात्याचं महत्त्व कळायला हवं ना. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तिला सर्व नाती कळायला हवी. आता पूर्णा आजी सायलीला विचारतात, तुला हे पटतंय का. आता सायली रविराजरावांना म्हणते, तुम्ही जे करताय ना ते प्रतिमात्याच्या भल्यासाठीच आहे, यावरती माझा विश्वास आहे. कदाचित प्रतिमात्यांना त्यांच्या घरी गेल्यावर सगळ्या गोष्टी आठवतील सुद्धा, त्यामुळे माझी तर काही हरकत नाहीये. पूर्णाजीला हा निर्णय पटत नाही. त्या म्हणतात, सायली तू असं का बोलतेस, प्रतिमा इथून गेली तर हे घर कसं खायला उठेल ग.
आता सायली पूर्णाजीला म्हणते, माहेरी आलेल्या लेकीला सासरी जावंच लागतं ना. सायलीचं हे बोलणं ऐकून पूर्णाजी एकदम भावूक होतात. त्या म्हणतात, हो ना, लेकीला निरोप द्यावाच लागतो ना. आता हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो आणि ती हसतच म्हणते, म्हणजे आम्ही आता आमच्या घरी जायचं ना. ती रविराजरावांना म्हणते, बाबा आपण ना उद्या सकाळीच आईला घेऊन जाऊया. आता हे ऐकून सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि म्हणतात, काय उद्या सकाळी? सगळेजण एकदमच अस्वस्थ होऊन जातात. सायली प्रतिमाच्या रूममध्ये प्रतिमाची बॅग भरण्यासाठी येते. बॅग भरत असताना सायलीला प्रतिमासोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात आणि ते क्षण आठवून सायली स्वतःशीच हसू लागते. हे सर्व क्षण आठवून सायलीला खूप भरून येतं. सायली बॅग भरतच विचार करू लागते, या खोलीची किती सवय झाली असेल ना प्रतिमा आत्यांना, आणि या घराला सुद्धा त्यांची खूप सवय झाली. सायली प्रतिमाची एक साडी हातात घेते आणि ती स्वतःशीच बोलते, प्रतिमा आत्याला जायलाच हवं का? त्या सायलीला तो क्षण आठवतो जेव्हा प्रतिमा तिला आई म्हणायला बोलत असते आणि ती मनाशीच म्हणते, नाही नाही, मी प्रतिमा आत्यांना सांगते, हे घर पण त्यांचंच आहे ना. इकडे प्रिया, आम्ही घरी येत आहोत असं सुमनला सांगते. हे ऐकून सुमनला खूप आनंद होतो. सुमनने फोन ठेवल्यावर नागराज तिथे येतो. तेव्हा सुमन नागराजला म्हणते, उद्या सकाळी प्रतिमा वहिनी आपल्या घरी येत आहेत आणि तेही कायमच्या. हा नागराज घाबरतो आणि मनातच म्हणतो, बापरे, हे कधी ठरलं? नागराजचा पडलेला चेहरा पाहून सुमन विचारते, तुम्हाला काय झालं टेन्शन यायला? हा नागराज म्हणतो, मला ना तुझ्यासारखंच झालंय. एका रात्रीत काय काय तयारी करणार आपण? जा बरं तू तयारीला लाग. सुमन तिथून निघून गेल्यावर नागराज स्वतःशीच बोलू लागतो, आता या प्रियाचं जरा जास्तीच झालंय. न सांगता परस्पर निर्णय घ्यायला लागली ती. इकडे रूममध्ये सायलीला प्रतिमा जाण्याचं खूप दुःख होत असतं आणि ती एकदम अस्वस्थ होऊन बसलेली असते. तेव्हा अर्जुन तिला विचारतो, काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, अहो मला ना खूप अस्वस्थ वाटतंय. मला ना इतके दिवस प्रतिमा आत्याची सवय झाली आहे आणि आता त्या अचानक निघून जाणार. मला ना कल्पनाच करत नाही प्रतिमा आत्याशिवाय या घरात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, पण आता तिला जावं तर लागणारच आहे ना तिच्या घरी, आणि ते नेहमी करता तर नाही राहू शकत ना इथे. तेव्हा सायली म्हणते, ते सर्व कळतंय हो मला. अर्जुन म्हणतो, तुम्ही ना थोडं रिलॅक्स व्हा, इतका विचार नका करू. आता सायली म्हणते, मी अशी कशी रिलॅक्स होऊ? तुम्ही ना रविराज सरांशी बोला आत्ता आणि त्यांना सांगा की राहू द्या प्रतिमा आत्याला इथे. मला ना त्यांच्याशी मन भरून गप्पा मारायचे आहेत. आता मात्र सायली पूर्ण हळवी होऊन जाते. अर्जुन सायलीला म्हणतो, मला कळतंय तुमची अटॅचमेंट प्रतिमा आत्यासोबत खूप चांगली आहे, पण तिला आपण अडवून कसं चालणार बरं? तुम्ही असं काय वागताय जसं काय प्रतिमा आत्या तुमचीच आई आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली तिथून उठून जाते आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे.